खऱ्या अर्थानं ढवलेपाटा टीमच्या बाजूने पडलेला आहे. कॅप्टननं प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे, म्हणजे बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे मानकिवली टीमला. तेच आमंत्रण स्वीकारून मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी उपस्थित झालेली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत पंकज भोळे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत कुमार नवळे. मजा येणाऱ्या मॅच मध्ये, कारण दोन्ही साईडला आपण पाहतात तारे सितारे. याच वांगणी बदलापूर बेल्ट मधील हे दोन ताकदवर टीम एकामेकाचा अगेन्स्ट. द क्लास बिटवीन टायटन. स्ट्रायकिंग एंडला विध्वंसक फलंदाजी करण्यासाठी ओळख असणारे पंकज बोळे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे कुमार नवळे, आणि बॉलिंग मार्क वरती सचिन केवने. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल वरती फलंदाजीतून बाद होतोय. कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये सावध सुरुवात करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. सचिन तयार. वेगवाने चेंडू ऑन साइडला टर्न करतायत. चार बॉलचा खेळ पूर्ण होतो. एक गडी बाद झाला. अजूनही धावसंख्या. हो, आणखीन एक चांगला बॉल आहे. डॉट बॉल. मिडन ओव्हरच्या उंबरठ्यावरती जवळपास आलेले आहेत आता तरी सचिन केवने. एक विध्वंसक खेळाडू म्हणून सचिन केवनेचे एक जेन्युअन ऑलराऊंडर आहेत सचिन केवने. बाईकच्या मानकरी राहिलेले आहेत. त्यानंतर ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर कामगिरी जबरदस्त आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विकेट मेडन षटक इथून फेकलेला आहे सचिन केवने यानं. ढवळेपाडाचा सितारा आज या कासगाव नगरीमध्ये चमकत असताना पहिलं षटक विकेट मेडन ओव्हर त्याने फेकलेली आहे मानकिवली टीमच्या अगेन्स्ट.
नामदेवजी बैकर साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. आम्ही साहेबांना विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. श्रीमान रमेश राऊत साहेबांचं देखील आगमन होत आहे. आपण देखील आमच्या मंचावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. एक रन आतापर्यंत धावा पुस्तकावरती. एक गडी बाद एक. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती प्रथमेश आलेत. दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्रथमेशला संधी मिळालेली आहे. 5 ओव्हरचा हा सामना. 2 षटके. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले. आता बॉलिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आतापर्यंत 1 धाव. प्रथमेश बॉलिंग करतोय. 25 मिनिटं तुम्हाला पहिला 17 साठी आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ओव्हर द स्टम्प्स. हो, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. वेगाने टाकला चेंडू. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. अमरीश सध्या तरी थोडासा बॅट फॉर्म मध्ये दिसत असताना डॉट बॉल. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचले फक्त 1. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक सुरू असलेला सामना श्री गणेश मानकिवली बनाम जय हनुमान डवळेपाडा. 2 टीम मध्ये सुरू आहे सामना. प्रथमेश तयार. वेगवाने चेंडू. अपरकट. हाताला सटका लागून बॉल थर्डमॅन सीमा पार. धावा 4. अमरीशच्या बॅट मधून आलाय चौकार. स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे त्यांना विनंती आपण यावं स्टेजवरती. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कासगाव चषक म्हटल्याच्या नंतर सातत्यानं पाहुण्यांची मांदी आली तर येतच राहते. प्रत्येक वर्षामध्ये 5-5 फुटानं स्टेज वाढवावा लागतोय कासगावकरांना. कारण प्रेक्षक आणि त्याचबरोबर पाहुण्यांना दिलेले या स्पर्धेला प्रेम. किरण शेट राऊत, हरेश शेट राऊत यांच्यावरती असणारं त्यांचं प्रेम. त्या प्रेमाखातीर सर्व पाहुणे, सर्व मान्यवर या स्पर्धेच्या ठिकाणी सदिच्छा भेट देतात. सेकंड ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा 1 गडी बाद. नितीनजी शेळके साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर विजयजी टांगे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. सुनीलजी राऊत साहेब आपल्याला सुद्धा आम्ही विनंती करत आहोत आयोजकांच्या वतीने आपण स्टेजवरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. दीपकजी खांबाळे साहेब आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. आम्ही आपल्याला विनंती करत आहोत आपण स्टेजवरती या. आपलं हार्दिक स्वागत. काशीनाथजी लहाने साहेब यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. यावं आपण स्टेजवरती. आता स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज कुमार पोहोचलेत. धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7. सचिन केवने पुन्हा एकदा इन ऍक्शन आहेत. आडवा बॅटनं फटका कळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. पंचांचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 8 या धावा संख्येवरती. तिसरं षटक सध्या तरी आपण प्रगतीपथावरती पाहतात. सचिन केवनेने सुरुवात मेडन ओव्हरने केली. आडवा बॅटनं फटका. बॅकफुटला जाऊन क्रीजचा चांगला वापर करता डीप गेले आणि पुल करत असताना चाललाय बॉल सीमा पार. 4 धावा संख्येसाठी चौकार. चौकाराच्या साह्यानं संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 12 या धावा संख्येवरती. फुल टॉस आहे. पाठीमागे फर्स्ट शॉट थर्डमॅन मध्ये 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावा संख्या 1च्या मदतीनं 13 या धावा संख्येवरती. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि इथून फलंदाज बाद.
पहिलं मेडन षटक, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात, पहिला वाईट टाकला, टोटल झाले 8, नंतर आला चौकार 12, नंतर सिंगल 13 आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. त्याचबरोबर आपण पाहतात आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बदलापूर मध्ये प्रथमच भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आयोजित आमदार चषक 20-25, 17, 18, 19, 20 मार्च असं 4 दिवसांच्या कालावधीमध्ये ही डे नाईट फॉर्मॅटची एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तब्बल 1,11,456 रुपयांचं प्रथम क्रमांक देणार आहे ही भव्य स्पर्धा याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याची प्रवेश फी आहे 13,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स बाईक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी शूज देण्यात येणार आहेत. आणि या स्पर्धेचे लाडके श्रीमान आयोजक असणार आहेत ते हरेश पंढरीनाथ धुळे साहेब, जे यशस्वी उद्योगपती आहेत, त्यांच्या वतीनं ही ठेवण्यात आलेली स्पर्धा. नक्की आपण आवर्जून या स्पर्धेला भेट द्या आणि त्याचबरोबर इच्छुक संघांना सहभाग घ्या, कारण फक्त 40 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला जर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून संपर्क साधा. महेंद्र धुळे, त्यानंतर प्रतीक कडव आणि राहुल चव्हाण आणि त्याचबरोबर महेश धुळे यांच्या सोबत आपण कोऑर्डिनेट करून या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेऊ शकता. 17 ते 20 मार्च दरम्यान तब्बल 1,11,456 रुपयांचे रोख पारितोषिक देणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. फुल टॉस आहे, पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन मध्ये दावेसाठी कॉल, डायरेक्ट हिट. रेफर करण्यात आलेले पंचांच्या वतीनं रेफर करण्यात आलेला आहे. पाहणं कदाचित उत्सुकताचं राहील का, परंतु कदाचित बॅट्समनने क्षेत्र सोडलंय. वाट पाहूयात. आमच्या टेक्निकल रूम मध्ये आमचे ऑफिशियल पंच उपस्थित होतात. OUT फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. लय भारी खासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेत आहात. अजयजी गायकवाड यांच्या आवाजातून गाण्यात आलेले हे थीम सॉन्ग. पुढील सामना याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार. फ्रेश लॉट मधील पहिल्या फेरीतील अंतिम लढत, घरचा यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये कासगाव आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करतोय जोवेली हा संघ. तर मजा येणाऱ्या मॅच मध्ये आम्ही दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. चौदा धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. पुढचा सामना जय गणेश मिताली 11 श्री गणेश मिताली 11 कासगाव आणि त्यांचा अगेन्स्ट जय हनुमान जोवेळी या दोन टीम मध्ये असणार आहे. पुढची लढत आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत टॉस करण्यासाठी यावं. एक मैत्रीपूर्वक सामना, एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि टॉस करण्यापूर्वी आम्ही दोन्ही संघाचे प्रतिनिधींना विनंती करत आहोत की प्रथमतः आपला प्रवेश निश्चित करून घ्या. चौथं षटक, 14ला आतापर्यंत 3 गडी बाद. हाफ ट्रॅकर, टॉपेज, पाठीमागे नाही थांबणार चेंडू, धावा 4, हा चौकार. भरले मैदानावर चर्चा झाली अशी जगभर. राजा संघाने ठेवला या काकाच्या शकी 1 नंबर. राजा संघाने ठेवला. सन्माननीय विष्णूजी कोंडिलकर साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. धावा संख्या 18, चौकार आला पहिल्याच बॉलवरती. गणेश विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रशांत कडून होत असताना 3 गडी बाद. 18 टॉपेज,
जेलची आता शक्यता, स्वतः पोचलेत सुनील केवने, पकडलीये जेल, फलंदाज बाद. अठरा धावा. दुसऱ्या बॉलवरती विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना 18 धावा, 4 गडी आतापर्यंत बाद झाले. डवलेपाडा बनाम मानकिवली. पहिल्या बॉलवरती जी महत्वपूर्ण विकेट मिळाली त्या कारणास्तव डवलेपाडा संघ आपण पाहता चुटकेचा निश्वास त्याने टाकला. पंकज बोळे, रन मशीन ऑफ टीम मानकिवली, जो स्वस्तामध्ये परतला. भरपूर काही क्लायमॅटिक कंडिशन, भरपूर काही विकेटचे कंडिशन, बरंच काही सांगून जात आहेत. हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं चॉप करत असताना बॉल सरळ सीमा पार तुटून पडला. या आडव्या बॅटनं खेचलेला फटका स्क्वेअर लेगला आलाय षटकार. ग्रामस्थांना विनंती करत आहोत की आपण आमच्या आवर्जून व्यासपीठावरती या. ग्रामस्थ मंडळ कासगाव, त्याचबरोबर चामटोली, जोवेली, खरवई, मानकिवली, ढवळेपाडा या सर्व विभागामधील, या आजूबाजूच्या विभागामधील जे कोणी ग्रामस्थ उपस्थित होत असेल तर आम्ही किरण शेठ राऊत आणि हरीश शेठ राऊत यांच्या वतीनं आपल्याला विनंती करत आहोत की आपण आवर्जून व्यासपीठावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धावसंख्या आतापर्यंत ती 24. धावा. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न होता, वेगाने टाकला होता चेंडू डीप कव्हर पॉइंटला. खेळाडूकडून चेस सुरू आहे, लॉंग चेस आहे. 2-2 खेळाडू पोहोचलेत कॉल सेकंडचा आणि बघता बघता 2 धावा इथून पूर्ण होतात. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 26 या धावसंख्येवरती. श्रीमान सुनीलजी धुळे साहेब आणि बाळा माने साहेब यांचं आगमन, बाला माळी साहेब हे या मॅचचा आनंद घेतात. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. लॉफ करायचं होतं, वेगाने टाकलेला चेंडू शरीरापासून दूर, राऊंड द स्टंप अँगल नुसार चेंडू टाकत असताना चांगला चेंडू टाकला गणेशनं. डॉट बॉल. सव्वीस धावा. शेवटचा आता अंतिम चेंडू बाकी राहतोय. आडवा बॅटनं फटका, लॉंग ऑनला खेळलेत. फुल टॉस होता, सरळ खेळत असताना 1 रन या बॉलवरती मिळते. 4थ्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हरमध्ये मानकिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 गडी गमावत 27 धावा. धर्मवीर मैदानावरी क्रिकेटची भरली जणू पंढरी, क्रिकेटची भरली जणू पंढरी, क्रिकेटची भरली जणू पंढरी. सारे गावकरी आले पुढाकारी, बघून मैदान दंगून गेली सारी, गेली सारी, बघून मैदान दंगून गेली सारी. असं कडक आयोजन तिथं झालंय आलंय दमदार, असं कडक आयोजन तिथं झालंय आलंय दमदार. राजा संघाने ठेवला या कासगावच्या. पुढच्या मॅच मध्ये कासगाव संघ इन ऍक्शन दिसणार आहे. जितेंद्र मुरलीधरजी राऊत साहेब यांच्या वतीनं कासगाव टीमला, त्याचबरोबर जोविली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा विशेष आभार. जबरदस्त सामन्यांचा आनंद आपण पाहत आहात. कासगाव चषक मंडळाच्या नंतर एक सन्मानाची आणि मानाची स्पर्धा कासगाव गावामध्ये भरपूर काही आहे. कासगाव गावामध्ये श्री गणेश कासगाव म्हणून एक जबरदस्त संघ बांधण्यात आलेला आहे. त्याच बरोबरीनं आपण पाहतात श्री गणेश देवस्थान देखील आहेत कासगावमध्ये. कासगावमध्ये बँड पथक आहे. कासगावमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये देखील खऱ्या अर्थाने खेळाडू अग्रेसर आहेत. त्याचबरोबर राजकारण क्षेत्रामध्ये, समाजकारण क्षेत्रामध्ये देखील कासगाव गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं.
सुमितजी राऊत यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी एक चांगला असं थीम सॉन्ग बनवण्यात आलेलं. मी आल्या देखील 3-4 जवळपास संगीत ऐकली. एक अजय गायकवाडचं आवाज आम्ही खऱ्या अर्थानं ओळखला, त्यानंतर सुमितचा देखील आवाज आहे, त्याचबरोबर मिलिंद राऊत यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेच्या थीम सॉन्ग याच्या मदतीनं ऐकलं जरूर. म्हणजे कासगाव ऑलराऊंडर गाव आलेलं आता खऱ्या अर्थानं. कासगाव म्हटल्याच्या नंतर शर्यत शौकीन भरपूर आहेत आणि याच शर्यत शौकीन यांचं स्वप्न पूर्ण करणारं म्हणजेच बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणजेच मोठा लक्षा. या मोठ्या लक्षानं संपूर्ण कासगावकरांचं नाव अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्रहून महाराष्ट्रापेक्षा बाहेर देखील नावलौकिक केलं. जवळपास 500हून अधिक तो नक्कीच शर्यती अर्थातच फायनल गटामध्ये तो पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याचबरोबर सप्त हिंद केसरी म्हणून त्याची ओळख. आडवा बॅटन फटका खेळायचा होता. जेलची शक्यता, आणखीन एक फलंदाज बाद. धावसंख्या ती आतापर्यंत स्थिरावलेली आहे 28 या धावसंख्येवरती. सामना स्पर्धा तुम्ही पाहतात श्री बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशन यांच्या मान्यतेने जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेतात. जवळपास 5व्या पर्वामध्ये आपण वळत आहोत. सुरुवातीला 4 डे नाईट फॉर्मॅटचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर नवनाथजी राऊत हे सातत्याने आमच्या इन टच होते आणि त्यानंतर त्याने माहिती पोहोचवली की बरेचसे संघ वेटिंगला होते. त्या कारणास्तव एक दिवस रात्र त्यांना खऱ्या अर्थानं वाढवावी लागली. कारण हे या संपूर्ण कासगावकरांना पेरलेलं या विभागामध्ये प्रेम आहे. किरण शेठ राऊत यांच्यावरती असणारं प्रेम आहे. हरेश शेठ राऊत यांच्यावरती असणारं या संपूर्ण विभागाचं प्रेम आहे. कारण ही स्पर्धाच तेवढी जबरदस्त राहिलेली आहे. संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा अखंड महाराष्ट्राने या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेनं अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा. आणि याच क्रीडांगणावरून मोठमोठे तारे सितारे आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. मागच्या वर्षीमध्ये देखील रायगड ठाण्यामधील तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये होते. या वर्षीमध्ये देखील तसंच चित्र आपल्याला स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळणार आहे. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलाय. या सत्रातील शेवटचे 2 चेंडू आता बाकी राहिलेत. चला, कासगाव टीमचे कॅप्टन आणि जोवेली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आदित्य गायकवाड यांच्या वतीने 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. क्रॉस बॅटेड फाटका वेकंड एरिया डीप फाईन लेग सीमा पार. उशिरा का होईना हेमंतच्या बॅटमधून चौकार. लॉफ करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका टोएंडला लागला. डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिली सिंगल वेगाने कॉल. सेकंडचा ॲक्युरेट थ्रो. बॉल विकेट किपर एंडला झालेला. 2 धावा या बॉलवरती मिळतात आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं पहिल्या सत्रामध्ये धावा बनवलेल्या मानकिवली संघानं 35 धावा आणि विजयासाठी 36चं टार्गेट आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव बनाम जय हनुमान जोवेली. एक मैत्रीपूर्वक सामना आपल्याला एन्जॉय करायला मिळणार आहे. आम्ही विनंती करतोय की लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय सूरजजी मुठे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि अगदी आपण पाहतोय साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचं संपूर्ण मित्र परिवार सुद्धा उपस्थित होतोय. साईनाथ दादा राऊत यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस अर्थातच सूरज दादा मुठे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव व ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान माजी नगरसेवक सन्माननीय सूरज दादा मुठे, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बाश तुम्हाला चांगले पाहायला मिळेल. एका बाजूला श्री गणेश माणकिवली आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघ.
चला या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप दादा भाईकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय चेतन दादा धुळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय प्रवीणजी धुळे, पंढरीनाथ भोईर आणि सूर्यकांत नवले यांचं या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण पाहतोय. जांता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. टॉस आपण करणार आहोत. जन्मा जोवेली वर्सेस श्री गणेश मिताली इलेव्हन कासगाव. एका बाजूला करण लहाणे तर दुसऱ्या बाजूला करण धुळे आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील आमचे पियुजी बाबरे. सन्माननीय सूरज दादा मुठे यांना विनंती केली आपल्या शुभास्य आपण या मॅचची नाणेफेकी करायची आहे. साईनाथ दादा राऊत यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. मी मगाशी सांगितलंय दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस सूरज दादा मुठे यांच्या शुभास्य आपण करूया नाणेफेकी. पहिल्या फेरीतील शेवटची लढत सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणारे जोवेली आणि कासगाव ही मॅच कधी होणार असा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये प्रश्न होता, कारण हा सामना मैत्रीपूर्ण आहे. थँक्यू. चला टॉस आपण करतोय. कॉल करण्यात आलाय कासगाव टीमच्या वतीने हेड आणि पडला हेड. टॉस जिंकलेला आहे कासगाव टीमने. मान्यवरांना मी विनंती करतो पुन्हा एकदा आपण विराजमान व्हावं. या आपण ऐकूयात आता टॉस जिंकलेला आहे कासगाव टीमने. काय डिसिजन आहे? पेंडिंग आहे. घरच्या मैदानावरती खेळतायत. काय सांगाल समोरचा संघ किती ताकदवर आहे? भरपूरदा सामने आपले झाले असतील. कशा प्रकारचा परफॉर्मन्स अपेक्षित करतात टीम कडून? चांगला परफॉर्मन्स दाखवायचा प्रयत्न करेल. काय स्वतःकडून काय अपेक्षा करतात? तुम्ही एक जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. विथ द बॅट विथ द बॉल तुम्ही चांगला खेळ करतात. या आजच्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बॅटिंग करत असताना स्वतःकडून किती अपेक्षा करतायत? माझ्याकडून टीमला तर खूप अपेक्षा आहे आणि मी ते देण्याचा प्रयत्न करेल. कुठले दोन प्रमुख गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुम्ही सातत्याने विश्वास ठेवतात? पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक षटक तुमच्याकडे असो, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या गोलंदाजाकडून तुम्ही विश्वास दाखवतात? राज लाने आणि राज भोईर आणि भावेश लाने. थँक्यू सो मच. हे होते कासगाव टीमचे कॅप्टन. डिसिजन लवकर पोहोचवा. आपल्या सोबत करण धुळेत ना, डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला म्हणजे तुमच्या वाटेला बॅटिंग आलेली. टॉस आला असता तर काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच करणार होतो. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळलेल्या. या क्रीडांगणाच्या विषयी, या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. जास्तीचा वेळ आम्ही घेत नव्हतो. मॅचला सुरुवात झालेली आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. मिताली इलेव्हन श्री गणेश कासगाव संघानं टॉस जिंकलेला आणि प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली. या आपण लगेचच वळवत ऑनगोईंग मॅच कडे. ऐकूयात आवाज रोशन संते सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच पियुष बाबरे आणि थँक्यू सो मच मॅडी सर. पहिल्या चेंडूवरती अप्पर कटच्या माध्यमातून येतो हा चौकार सुनील केवणेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कासगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. दीपकजी गडगे आणि गोरखजी शेकटे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे आणि शॉर्ट कव्हरला हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का ढवलेपाडा टीमला. फलंदाज सुनील केवणे. बॅक टू द पविलियन. काही क्षणामध्ये आपण पाहतात महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध गायक अजयजी गायकवाड यांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी काही क्षणामध्ये होणार आहे. 2024 मध्ये मला अजूनही आठवतंय उमरोली संघाची फायनल मॅच पाहण्यासाठी ते उपस्थित झाले होते आणि या 2025 मध्ये त्यांच्याच वतीनं गीत देखील लिहिण्यात आलेले या स्पर्धेसाठी. आणि त्याचबरोबर याच स्पर्धेमध्ये त्याने उमरोली संघाला देखील पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आता काही क्षणामध्ये रायगडचे टायगर म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते अजयजी गायकवाड यांचं आगमन काही क्षणामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होणार आहे. तर नक्कीच पियुष एक सुवर्ण संधी येते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून ढवलेपाडा या टीमला सुवर्ण संधी येते. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे.
मनोहरजी मसने आणि विश्वनाथ भोईर यांचं देखील मी मनापासून आभार, कारण की 5 दिवस त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे, मेजवानी. त्यांच्या हातून आपण चविष्ट जेवण जेवतोय, त्यांचं देखील आपण. त्याचबरोबर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, रायगडचे टायगर म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे, मला अटक करावं पुण्यात या गाण्याचे फेम, या गाण्याला उभ्या महाराष्ट्रानं प्रेम दिलं, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतानं प्रेम दिलं. आणि त्याच गोड गाल्याचे गायक रायगडचे टायगर अजय गायकवाड कर्जतकर यांचं आगमन या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती होतं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर चतुर चालाक कर्णधार म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते डॅनी मामा लोंगले यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर आदर्श अजय गायकवाड हे देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. 2025 मध्ये ज्याने या आपल्या स्पर्धेसाठी थीम सॉन्ग ज्याने बनवलेले आहे, सन्माननीय श्रीमान किरणजी टांडगे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. ग्रामपंचायत सदस्य, त्या सदस्य साहेबांचं आम्ही नक्की शब्द सुमनानं हार्दिक असं स्वागत करत आहोत, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आहेत श्रीमान साहेबांना, प्रभाकर भोईर साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या वतीनं आम्ही आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. आणि लॉंग ऑफला हा बेधडक चौकार आलेला आहे. थँक्यू सो मच. 36 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमला. आज कुमार नवले इन ऍक्शन मध्ये आहेत आणि कुमार नवले यांचा आज वाढदिवस देखील आहे. कुमार नवले यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धावसंख्या आहे 11. सुरुवात खूप चांगली केली आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, हार्ड लेंथ आपण पाहिली आणि प्रचंड वेग आपण पाहिलं. नक्कीच देवेंद्र मिनमिनेच्या या चेंडूमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. खऱ्या अर्थाने मानकिवली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण, उदयदादा मराठे असतील, रमाकांत दादा मराठे असतील यांचा संघ, नक्कीच दिलीप शेठ बाईकर असतील, हर्षद दादा असतील, अमोल दादा असतील यांचा संघ. परंतु या टीमने नक्कीच थोडीशी निराशा केली आहे, कारण की 5 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 35 धावा बनवल्या आणि 36 धावांचं मापक असं लक्ष्य आहे बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीम समोर. ढवलेपाडा या टीमसाठी हे मैदान मॅडिसर लकी आहे. टॉप एज मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता आणि सुरेख झेल पकडलाय. शॉर्ट लेगला फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का, जीवन बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आदरणीय किरणजी ठाणगे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे सचिन केवणेसाठी. सलगच्या 3 षटकारांसाठी 2500 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच आमदार खासदार चषकाचे आयोजक आदरणीय निखिल शेठ चव्हाण साहेबांचं शेतकरी राजा यांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदरणीय अजय गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून टायटल सॉन्ग देखील आपण ऐकतोय आणि आदरणीय दिलीपजी बाईकर साहेब देखील उपस्थित आहेत. चेतनजी धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 24 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमला या मॅच मध्ये समीकरण सोपं आहे, ते म्हणजे ढवलेपाडा या टीम समोर यापुढील सामना असेल मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान जोविली. कासगाव टीमने टॉस जिंकून
फिल्डिंग स्वीकारली आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय आदरणीय अजय गायकवाड साहेब आहेत, दिलीपजी बैकर साहेब आहेत, चेतनजी धुळे साहेब आहेत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. त्यांना आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. थोडीशी निराशा केली आहे श्री गणेश मानकिवली या टीमने या मॅच मध्ये. सूर्यकांतजी नवले साहेब, प्रभाकरजी भोईर, किरणजी ठाणगे, अजयजी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. हर्षदजी बैकर आणि अमोलदादा बैकर यांचे इथे नुकतंच आगमन होते, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळी सॉफ्ट हँडने खेळता ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सचिन केवणे आणि फलंदाज किरण मध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहिलं, खूप चांगला ताळमेळ आपण पाहिला आणि त्यामुळेच त्या मिळतील 2 धावा. सुप्रसिद्ध गायक आदरणीय अजय गायकवाड साहेब आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. आदरणीय दिलीपजी बैकर साहेब, चेतनजी धुळे साहेब, डॅनी लॉंगले जे खऱ्या अर्थाने मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे उमरोलीचे. खऱ्या अर्थाने वरपची स्पर्धा खेळण्यासाठी या सीझन मध्ये ते देखील आले होते. साहिल लोंगले अँड कंपनी. सूरज मुठे साहेब जे कार्यसम्राट नगरसेवक आहेत. प्रभाकरजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. किरणजी ठाणगे साहेब देखील उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. नक्कीच आजच्या या रात्रीमध्ये नक्कीच आमचे लाडके पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती हा चौकार येतोय 22च्या स्वरूपात. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 18 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळताय, इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सचिन केवणे सेन्सिबल बॅटिंग करतायत, कारण की सचिनला माहिती आहे हा सामना आम्ही सिंगल डबलने देखील जिंकू शकतोय. त्यामुळे सिंगल डबलला ते देखील प्राधान्य देत आहेत. कोणताही धोका ते पत्करत नाहीयेत या मॅच मध्ये, कारण की अजूनही 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक 21. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 17. स्ट्रायकिंगला फलंदाज किरण. यावेळी फटका चांगला, परंतु डीप मध्ये फिल्डर येत आहे स्क्वेअर लेगला. सुरेख झेल पकडलाय नरेंद्र माळीने. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडे या टीमला. फलंदाज किरण 0 वरती बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने ढवलेपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि ढवलेपाडा या टीमला सुवर्ण संधी येते. ओरिजिनल नारायण धाब्याचे मालक आदरणीय हर्षल भगत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक ही नामी संधी आलेली आहे. हर्षल दादा भगत जे ओरिजिनल नारायण धाब्याचे नक्कीच मालक आहेत. हर्षल बालराम भगत साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज प्रशांत भोईर या दुसऱ्या षटकामध्ये. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 25-25. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि अप्पर कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडे या टीमने या सामन्यावरती
मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमने येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 11. इतिहास परदेसाची सजवलंय मैदान सजवलंय मैदान सजवलंय मैदान अरे शरावून त्यांच्या सोबत आयोजन सारे करी अरे शरावून त्यांच्या सोबत आयोजन सारे करी गावच्या शकलय भारी क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. टायटल सॉन्ग आहे कासगाव चषकाचं आणि अजय गायकवाड साहेबांनी गायलेलं हे गीत आपण ऐकतोय आणि स्वतः अजय गायकवाड साहेब उपस्थित आहेत. 18 चेंडू आणि 11 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मला अटक करा हो पुण्यात फेम खऱ्या अर्थाने त्यानंतर दादांनी कधीच मागे वळून पाहिलं नाहीये. क्या बात आहे. बॅकफुलला गेले स्क्वेअर कट करतायत डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच दादांची झलक देखील आपण ऐकणार आहोत. त्यानंतर जे सर्जा बैलावरती त्यांनी सॉन्ग नक्कीच गायलं होतं ते देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये राहिलं होतं. रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट. धावसंख्या 26 आहे. 26 धावा जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. हर्षदसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. हर्षल बालराम भगत यांच्याकडून करंगी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. हाफ ट्रॅकर अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. इथे डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती. 10 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. गोलंदाज राज गडगे पुन्हा एकदा बॅकफुलला गेले आणि टॅप करता चेंडूला. शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड होतोय. क्षेत्ररक्षक घेत आहेत 30 सर्कल मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27. सिंगल डबलने देखील हा सामना सहज जिंकू शकतोय. हा आत्मविश्वास आहे तो म्हणजेच बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमला. आणि सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ढवलेपाडा या टीमने. सचिन केवणे रन मशीन या टीमची. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धावबादची संधी देखील होती आणि बघा धावबाद करत नाहीयेत. आणि येतो डॉट बॉल. धावसंख्या 27. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. सचिन केवणे बॅटिंग करतायत. 5 चेंडू आणि 4 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच विकेट मेडन षटक हाताळलेला आहे आणि 2 षटकांमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 7. इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये केली आहे. ऑन साइडला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. ढवलेपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सो मच. 3 धावांची गरज आहे. फुल टॉस आणि त्याच्यावरती मिस टायमिंग आहे. असं वाटलं की हा षटकार येईल परंतु लॉंग ऑन सीमारेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. सचिन केवणे बॅक टू द पविलियन.
12 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. त्याचबरोबर सन्माननीय बाबू बुबेरे साहेबांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आम्ही करत आहोत. त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक या संगीत खऱ्या अर्थाने या गीताचे संगीतकार, या गोड गळ्याचे गायक अजयजी गायकवाड कर्जतकर, रायगड के टायगर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूयात. लगेचच या इनिंग नंतर, या मॅच नंतर आपण त्यांच्याकडून झलक देखील ऐकणार आहोत. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येथे हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. हर्षद आणि भूषण ही जोडी पाहायला मिळते. 4-33 ही धावसंख्या आहे ढवलेपाडा या टीमची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती देखील फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज हर्षद. आणि येथे हा डॉट बॉल. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप आपण पाहतोय बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा हा संघ 3 धावा दूर आहे विजयापासून. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पंकज भोले आले होते आणि हा झेल नक्कीच ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे आणि मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडने खेळतायत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामना होतोय समाप्त आणि सामना जिंकलेला आहे बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमने. अभिनंदन ढवलेपाडा या टीमचा. आणि कुलगाव बदलापूर ग्रामीण चे आमचे महाराष्ट्र पोलीस यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचा सामना देखील आज आपण पाहिलेला आहे. प्रेक्षणीय सामना आणि साहेबांचा आपण करूया या कासगाव चषकामध्ये मनपूर्वक